गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, ज्या दिवसापासून हा भक्ती मार्ग चालू झालेला आहे, ज्या दिवसापासून समर्थ रामदास स्वामींनी या भक्ती मार्गाची ही मुहूर्तमेढ रोवली ना, त्या दिवसापासून आमचा संसार सुखाचा झालेला आहे। पण नवरा बायकोंनी या दोघांनी जर हे समर्थ विचारांचे नियम जर पाळले ना, तर 100% तुमचा संसार सुखी झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे समर्थांनी सांगितलंच आहे ना, हल्लीच्या काळामध्ये घटस्फोटाचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे ना की क्षुल्लक कारणावरून नवरा बायकोचं पटत नाही। याचं कारण म्हणजे दोघेही एकमेकांना समजून घेत नाही। तर संसार हा दोघांच्या असण्यानं सुखी असतो ना, तर दोघांनीही एकमेकांसाठी जगलं पाहिजे। कधी कधी साध्या साध्या गोष्टीसुद्धा दूर जाण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात। आपल्या जोडीदाराचा वाढदिवस विसरणं, बघा ही काही मोठी गोष्ट आहे का बरं? आताचा हा कलियुगाचा काळ आहे ना, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाही तरी नाती तुटतात। वाढदिवस म्हणजे मोठी गोष्ट आहे का? अरे विसरलं तर विसरलं, त्यात काय होतं बरं? पण त्यांच्या आवडीनिवडींना बगल देणं, अशा छोट्या मोठ्या गोष्टीपासून आहे ना नात्यामध्ये तिसऱ्या माणसाचा समावेश होणं, इथपर्यंत मोठमोठ्या गोष्टींबाबत सुद्धा काळजी घेणं आता गरजेचं झालेलं आहे। म्हणून नवरा बायकोने, हे नवरा बायकोचं नातं आहे ना, ते विश्वासावर अवलंबून असतं। आदर प्रेम या गोष्टींवर चालतं। म्हणून या गोष्टी नवरा बायको दोघांनी एकमेकांना दिल्या तर हे नातं आणखीनच मजबूत होतं ना। या कलियुगामध्ये प्रत्येकाची मतं भिन्न झालेली आहेत। कोणाचं मत कोणाला पटत नाही, त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा वाढत आहे आणि या नात्यांमध्ये प्रामाणिकपणा राहिलाच नाही। नवरा बायकोचं खरं प्रेम काय असतं बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया। नक्की नवरा बायकोचं प्रेम आहे ना, ते कसं असायला हवं आणि कशा पद्धतीनं नवरा बायकोचा संसार सुखाचा होऊ शकतो। एका माणसानं एका अतिशय सुंदर मुलीशी लग्न केलं। लग्नानंतर दोघांचं आयुष्य खूप आनंदामध्ये चाललं होतं। तो तिच्यावर खूप प्रेम करायचा आणि नेहमी तिच्या सौंदर्याची प्रशंसा आहे ना, तो नेहमी इतरांसोबत करत असे। पण काही महिन्यानंतर त्या मुलीला त्वचेचा आजार झाला आणि हळूहळू तिचं सौंदर्य लोप पावू लागलं। स्वतःला असं पाहून तिला भीती वाटू लागली की जर ती कुरूप झाली तर तिचा नवरा तिचा तिरस्कार करेल। दरम्यान एके दिवशी नवऱ्याला काही कामानिमित्त बाहेरगावी जावं लागलं। कामं आटोपून घरी परत असताना त्याचा अपघात झाला आणि अपघातामध्ये त्याचे दोन्ही डोळे गेले। पण असं असूनही दोघांचंही आयुष्य सामान्य मार्गानं पुढं जात राहिलं। वेळ निघून गेली आणि तिच्या त्वचेच्या आजारामुळं मुलीनं तिचं सौंदर्य पूर्णपणे गमावलं। ती रागीट झाली, पण आंधळ्या पतीला त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं। त्यामुळे त्याच्या सुखी जीवनामध्ये, या सुखी वैवाहिक जीवनावर परिणाम काही झाला नाही। तो तिच्यावर असंच प्रेम करत राहिला। एके दिवशी त्या मुलीचा मृत्यू झाला। नवरा आता एकटाच होता। तो खूप दुःखी होता। त्यानंतर त्याला ते शहर सोडायचं होतं। अंत्यसंस्काराचे सर्व विधी पूर्ण करून त्यांनी ते शहर सोडण्यास सुरुवात केली। तेवढ्यात
एका माणसानं त्याला मागून हाक मारली आणि जवळ येऊन म्हणाला, आता आधाराशिवाय एकटा कसं राहणार बरं तू? इतकी वर्ष तुझी बायको तुला मदत करायची. पतीनं उत्तर दिलं, मी अजिबात आंधळा नाही. कारण जर माझ्या बायकोला कळालं असतं की मला तिची कुरूपता दिसली असती तर तिच्या आजारापेक्षा तिला जास्त त्रास झाला असता. आणि म्हणूनच मी इतकी वर्ष आंधळा असल्याचं नाटक केलं. ती खूप चांगली पत्नी होती. मला फक्त तिला खुश ठेवायचं होतं आणि सुखी संसारासाठी आणि आनंदी राहण्यासाठी एकमेकांकडे कमतरतेकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि समर्थ विचार तेच सांगतात ना, मनुष्यानं आपल्या पत्नीमध्ये काही कमतरता असेल ना किंवा पतीमध्ये काही कमतरता असेल, कधीच तिचं वर्णन करू नका. कारण का बरं? कारण जेवढ्या आपण कमतरता समोरच्याला दाखवून देऊ ना तेवढा आपला संसार फिका होत असतो. संसारामध्ये ताण राहत नाही, संसारामध्ये जीव राहत नाही. म्हणून आता जे नियम सांगणार आहे ना ते प्रत्येक स्त्री पुरुषानं, प्रत्येक पती पत्नीनं लक्षात ठेवा. हे जर नियम तुम्ही संसारामध्ये पाळले तर तुमचा संसार सुखी होईल. पहिली गोष्ट म्हणजे एकमेकांना वेळ द्या. नवरा बायकोच्या नात्यामध्ये सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट जर कोणती असेल ना तर दोघांनीही एकमेकांना वेळ द्यायला हवा. एक ठराविक वेळ ठरवा जी की तुम्ही एकमेकांसाठी जगाल. ती वेळ इतर कोणतीही काम करण्याची नाही तर एकमेकांना समजून घेण्याची, चर्चा करण्याची असेल. म्हणजे बऱ्याच वेळा होतं काय की कामाचा लोड किंवा कामाच्या ताणामुळं एकमेकांशी बोलायलासुद्धा वेळ मिळत नाही. जोपर्यंत माणूस आहे ना तोपर्यंत कदर करायला शिकलं पाहिजे. जोपर्यंत माणसाच्या आपल्याकडून वेळेच्या अपेक्षा आहेत तोपर्यंत त्याच्या अपेक्षा पूर्ण करणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, नात्यांमध्ये जवळीक असणं खूप गरजेचं आहे. कितीही कामाचा ताण असला तरी दिवसातील काही ठराविक वेळ आहे ना ते एकमेकांसाठी काढणं गरजेचं आहे. बहुतेक ठिकाणी बायकोची हीच तक्रार असते ना, तुमच्या घरातसुद्धा ही तक्रार असेल. म्हणून पैसा सर्वात महत्त्वाचा आहे का की आपली नाती महत्त्वाची आहेत हे अगोदर तुम्हाला कळायला हवं. म्हणजे नवरा मला वेळ देत नाही आणि या कारणामुळं बायको सतत नवऱ्याशी भांडण करत असते. तर दोघांनीही एकमेकांच्या भावनांचा विचार करायला हवा आणि विचार करून एकमेकांना वेळ देणं गरजेचं आहे. काम हे नेहमीच असणार ना, टेन्शन नेहमीच असणार. त्यातून वेळ काढून नातं स्ट्रॉंग दिशेकडे नेणं याकडे मनुष्यानं लक्ष दिलं पाहिजे. नवऱ्यानं बायकोच्या किंवा बायकोने नवऱ्याच्या काही समस्या अडचणी असतील किंवा आनंदाच्या गोष्टी असतील त्या एकमेकांचे मन मोकळे करा, चर्चा करा, मनसोक्त गप्पा मारा, कामातून थोडा वेळ काढून बाहेर फिरायला जा. सर्व जबाबदाऱ्या पार पाडून आहे ना एकमेकांसाठी जगायला शिकलं पाहिजे. पण आपण तसं करतो का बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्यानं ध्यान करायला हवं. जेव्हा मनुष्य ध्यान करेल ना तेव्हा मनुष्याचं हे मन स्थिर होत असतं. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उपासना सांगितलेली आहे ना ते अजूनही आपण करत नाही. ती ब्रह्ममुहूर्तावर उपासना करायला सुरुवात करा, तुमचा संसार सुखाचा होईल. म्हणून एकमेकांच्या अपेक्षा जाणून घ्या आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्नसुद्धा तुम्ही करायला हवा. जर तुमच्याकडून त्या पूर्ण होत नसतील तर जोडीदाराला समजावून सांगा की यामुळं दोघांमध्ये गैरसमज होणार नाही आणि भांडणं देखील होणार नाही. पण इथे जोडीदार समजून घेणारा हवा. नातं टिकवायचं असेल तर एकानं चिडला ना तर दुसऱ्यानं शांत बसलं पाहिजे. काचेला गेलेला तडा आहे ना तो दुरुस्त करता येत नाही. तसं नात्यांमध्ये निर्माण झालेला दुरावा लवकरात लवकर कमी करता येत नाही. म्हणून नात्यांमध्ये प्रेमाचा ओळावा ठेवायला हवा. पण आपण हा ठेवतो का बरं? कधीच नाही ना. आता दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास ठेवा. सुखी संसाराचा पाया आहे ना तो पाया म्हणजे विश्वास असतो.
आणि या विश्वासावर हे जगसुद्धा चालतं ना, आणि विश्वासावरच कोणतंही नातंसुद्धा टिकत असतं. एकदा का विश्वासाला तडा गेला ना, तर तो परत मिळणं खूप कठीण असतं. त्यामुळं एकमेकांचा विश्वास कधीही तोडू नका, कधीही एकमेकांवर संशय घेऊ नका. विश्वासाच्या जोरावर नातं आहे ना, ते आणखीन बहरत असतं. छोट्या मोठ्या गैरसमजातून एकमेकांवर संशय घेऊन भांडण करून संसार मोडण्यास काहीच अर्थ नसतो. त्यापेक्षा थोडं शांत राहा, गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. एकमेकांवर इतका विश्वास ठेवा ना की कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीनं तुमच्यामध्ये गैरसमज निर्माण केला नाही पाहिजे. बघा, हा विश्वासच आहे ना तुम्हाला संसार टिकवण्यास मदत करेल. पुढे पाहूया विनाकारण रागावणं. अनेकदा नवरा बायकोमध्ये आहे ना, विनाकारण भांडणं होतात. कधी कधी कारण नसताना सुद्धा अगदी लहान कारण असतं, पण भांडणं अशी होतात ना की जणू काहीतरी मोठं काहीतरी झालेलं आहे. एकमेकांवर ओरडणं, शिवीगाळ करणं, अगदी नातं तोडण्याची भाषा करणं इथपर्यंत गोष्टी जातात. अशा वेळी दोघांनी सवय लावली पाहिजे की जेव्हा भांडण होईल तेव्हा अगदी टोकाला न जाता शांतपणे विचार करून बोलावं. वाद असतील तर एकमेकांशी बोलूनच सोडावं. एकमेकांवर खेकसून वा ओरडून काही गोष्टी अजून खराब होऊ शकतात. म्हणून कामाचा राग आहे किंवा एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर छोट्याशा गोष्टीवरून सतत चिडचिड केल्यानं भांडणं, तिरस्कार निर्माण होतो. शिवाय तुमचं हे वागणं जोडीदाराच्या मनातून तुमच्याबद्दलचं प्रेम आहे ना, ते कमी करू शकतं. बऱ्याच वेळा होतं काय, पती पत्नीमध्ये लागलेलं भांडण हे टोकाला जातं. त्या भांडणांमध्ये अपशब्द एकमेकांना वापरले जातात आणि हे अपशब्द जरी भांडणं मिटले तरी विसरणं कठीण होऊन बसतं. त्यामुळं भांडत असताना आपल्याला संसार करायचाच आहे ही भावना मनात ठाम ठेवा आणि एक लिमिटेशनपर्यंत शब्द वापरा. जास्त टोकाचे अपशब्द बोलून जोडीदाराला निराश करू नका. कारण धनुष्यातून सुटलेला बाण आहे ना, जसा परत कधी येत नाही तसा तोंडातून बाहेर पडलेला शब्द कधीच परत येत नाही. म्हणून पती पत्नीचं हे नातं आहे, हे असं असतं ना की 4 दिवस चांगलं आणि 5व्या दिवशी भांडण. तर या नात्यांमध्ये जितकं प्रेम तितकं भांडण असतं. मतं भिन्न झाल्यामुळे भांडण तर होणारच ना, पण विनाकारण कोणत्याही गोष्टीवरून एकमेकांना रागवणं बंद करून भांडण कमी करण्याचा प्रयत्न केला ना तर संसार नक्की सुखी होतो. समर्थांनी सांगितलंच आहे ना, ही कारणं तुम्हाला छोटी वाटतील, पण छोट्या छोट्या गोष्टींमधून मनुष्याचा वाद विकोप्याला जात असतो. आणि हा वाद आहे ना, एक दिवस घटस्फोटाचं कारण बनत असतो. म्हणून पती पत्नीनं एक गोष्ट लक्षात घ्या, इतरांकडून जेव्हा सल्ले आपण घेतो, जेव्हा संसारामध्ये काही प्रॉब्लेम येतात तेव्हा दोघेही जण त्रासामध्ये असतात. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या गोष्टी इतरांशी शेअर कराव्यात आणि त्यांच्याकडून सल्ले घ्यावेत. नवरा बायकोमधील गोष्टी आहेत ना, या बंद दाराआड बेडरूममध्ये संपलेल्या उत्तम असतात. म्हणजे पती पत्नीमधल्या प्रत्येक वादविवाद आहे ना, तो घरातच राहिला पाहिजे. जास्तीत जास्त आपल्या आईवडिलांपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा त्या बाहेरच्या जगामध्ये जातात ना, तेव्हा त्या गोष्टी पसरत जातात आणि गोष्टी नीट होण्याऐवजी जास्तीत जास्त बिघडू लागतात. आणि या नवरा बायकोच्या नात्यामध्ये माहेरच्या आणि सासरच्याकडच्या लोकांचा सहभागसुद्धा या गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या बनवू शकतो. त्यामुळं आपले प्रॉब्लेम घेऊन तिसऱ्या व्यक्तीकडे जाणं टाळावं आणि गेला तरी त्यानं दिलेला सल्ला लगेच पाळू नये. त्यावर स्वतः सारासार विचार करावा. भांडण झाल्यानंतर थोडं संयमाने जर घेतलं ना तर ते भांडण मिटू शकतं. टोकाचा निर्णय घेऊन
दोघांच्यामध्ये परक्या व्यक्तीला आणण्याची काही गरज नसते. अशामुळं तुमची समस्यासुद्धा सुटणार नाही, तर ती आणखी जास्त बळवणार. म्हणजे कारण तुमच्या संसाराशी बाहेरच्या लोकांना काही देणं घेणं नसतं. सल्ला देणारा तुमचं आयुष्य घडवणार नसतो. तर पती पत्नी हे दोघे किती जरी भांडले ना, तरी कधी ना कधी ते एकत्र होत असतात. आणि कधीही बाहेरच्या व्यक्तीला आपल्या घरातील भांडण सांगून, स्वतःचा तमाशा करून स्वतः करून घेऊ नका. कारण एक दिवस हे भांडण आहे ना, ते भांडण आपलं मिटून जाणार आहे. पण तुम्ही बाहेर सांगितलेल्या गोष्टी तशाच जिवंत राहणार आहेत. आणि हे लोक तुमचा फायदासुद्धा घेणार आहेत, तुम्हाला त्रास देण्यासाठी घेऊ शकतात. म्हणून पती पत्नीमध्ये भांडण जरी झालं, तर ते भांडण त्या पद्धतीनं कोणत्याही मित्राला सांगू नये व पत्नीनं बाहेरच्या लोकांना तर अजिबात सांगू नये. यामुळं आपण एकमेकांचा अपमान करत असतो, हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळं वेळेचं सावध व्हा आणि आपापले भांडण दोघांमध्येच मिटवायला सुरुवात करा. आता कधी स्त्रियांवर एवढा कधी अत्याचार होतो ना, त्या गोष्टी लपवून ठेवतात. तिथे सुद्धा बघा कधी जास्त जर अपमान होत असला, आपला जीवा मारण्याची आपल्यावरती तो जर विचार येत असेल, तर त्या नक्कीच आपल्या आईबापाला त्या गोष्टी सांगायला हव्या. जर आपण सहन करत बसलो ना, तर आपलं आयुष्यसुद्धा कमकुवत होत जातं ना. म्हणून पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, आर्थिक गोष्टी लपवू नयेत. बहुधा होतं काय, नवरा बायकोमध्ये भांडण होण्याचं कारण आहे ना, ती लपवालपवी असते. मग ती आर्थिक असो किंवा एखादी पर्सनल गोष्ट असो, ती कधीही आपल्या जोडीदारापासून लपवू नये. काही ठिकाणी पत्नी ही गृहिणी असते, तर काही कमवत नाही. तर काही नवऱ्या लोकांना सवय असते की आपल्या आर्थिक बाजू पूर्णपणे आपल्या बायकोला सांगायची नाही. त्यामुळं बायकोच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतो आणि त्याचं गैरसमजामुळं दोघांमध्ये सतत भांडणं होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्या आर्थिक बाबी कधीच आपल्या जोडीदारापासून लपवू नयेत. असं केल्यानं दोघांमधील गैरसमज वाढत जाऊ शकतात आणि यातून भांडणं आणि वादविवाद जन्माला येतात ना. जर तुमच्या जोडीदाराला तुमची उधळपट्टी आवडत नसेल, तर तिच्याशी बोलून या गोष्टी सॉल्व कराव्यात. तुमच्या आर्थिक नियोजन कसं आहे ते समजून द्यावं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले सेविंग्स कधी तिच्यापासून लपवू नयेत. संसाराच्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या खूप मोठा परिणाम पाडू शकतात. पतीनं आपल्या कमाईची पूर्ण माहिती आपल्या पत्नीला देणं गरजेचं असतं. आणि जर पत्नी कमवत असेल, तर तिने देखील तिच्या पैशाचा अंदाज आहे ना, तो पतीला देणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून यातून दोघांचा एकमेकांवर विश्वास येत असतो, विश्वास भक्कम होत असतो. आणि हा विश्वास हा सुखी संसाराचा पायाच आहे ना. म्हणून त्यामुळं दोघं कमवत असाल, तर तुमच्या दोघांच्या पैशांवर दोघांचा अधिकार हवा. या एकोप्यामुळं संसार पूर्णपणे सुखाचाच होतो ना. आता पुढे पाहूया, जोडीदाराला समजू लागता मोठा शत्रू. बघा, या नवरा बायकोच्या नात्यामध्ये कधी होतं काय, पती पत्नींना दोघांना एकमेकांना भांडणांमध्ये एकमेकांना अपमानास्पद वागणूक देण्याची सवय असते. जेव्हा तुम्ही सतत आपल्या जोडीदाराला कमी लेखता किंवा प्रत्येक गोष्टीवर कारण नसताना सुद्धा भांडू लागता, तेव्हा त्याचा अर्थ होतो की तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्ही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की लग्न झाल्यावर संसारामध्ये एकमेकांनी सोबत चालणं महत्त्वाचं आहे. भांडण तर होतच राहतात ना, पण पती पत्नी कधीही एकमेकांचे शत्रू होऊ शकत नाही. भांडणं का होतात, तर भिन्न मतं किंवा अपेक्षा जास्त असते. एकमेकांविरोधात विचार करणं ते चांगलं आहे का बरं? योग्य नाही ना. म्हणून एकमेकांना कमी लेखणं, जोडीदार यशस्वी झाला तर त्याबद्दल मनापासून आनंद न होता ईर्ष्या वाटणं, या गोष्टी आहेत ना, नातं हेल्दी नसल्याचं संकेत देतात.
म्हणून यावर एकमेकांशी बोलून लवकरात लवकर तोडगा काढणं उत्तम आहे. म्हणून पती पत्नी आहेत ना, या दोघांनी सुद्धा एकमेकांच्या कामाचा किंवा कष्टांचा आदर करायला हवा. दोघांचा एकमेकांना सपोर्ट महत्त्वाचा असतो. दोघे जॉबला जर असतील ना, तर दोघांनी घरातील किंवा इतर कोणत्याही कामामध्ये बरोबरी ठेवायला हवी. यामुळं कामाचा ताण पडत नाही आणि एकमेकांमध्ये प्रेम देखील टिकून राहतं. दोघेही जॉबला जर जात असाल आणि फक्त पत्नीने घरातील कामं करून जॉब करणं खूप अवघड असतं ना, अशा वेळेला तिच्यावर कामाचा ताण येऊन ती तुमच्याशी वाईट वागण्याची शक्यता असते. ती तुम्हाला शत्रू मानण्याची शक्यता असते. त्यामुळं दोघांनी एकमेकांना समजून घेण्याची गरज असते. जरी पत्नी गृहिणी असेल तर तिच्या घरातील कामाची स्तुती पतीने केली पाहिजे. यामुळं तिच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होतो. भांडणाचा विषयच निर्माण होत नाही. जर ती जे स्वयंपाक करत असेल, काही काम करत असेल, तर तुम्ही कमी लेखलं तर तिच्या मनात तुमच्याविषयी तिरस्कार निर्माण होतो आणि तुमच्याशी शत्रूसारखी ते वागू शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पत्नी जर पत्नीला कोणत्या गोष्टीचा आदर देत असेल, तर सर्व प्रकारे समजून घेत असेल, तर पत्नीने देखील पतीला जेवढं जमेल ना तेवढं जास्त समजून घेण्याची गरज असते. बघा, एकमेकांचा आदर जर केला ना, तर एकमेकांमध्ये प्रेम आणि विश्वास वाढत जातो आणि हे नवरा बायकोचं नातं आणखीनच स्ट्रॉंग बनत असतं ना. आता जे शेवटचं कारण सांगणार आहे ना, सर्वात विद्रूप कारण आहे. कारण हे कारण आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये, पती पत्नीच्या जीवनामध्ये घटस्फोट घ्यायला तयार बनतं. म्हणजे काय बरं? म्हणजे मित्रमैत्रिणींची मर्यादा सध्या जास्त जर घटस्फोट होत असतील ना, तर ह्या तिसऱ्या माणसामुळं होतं, आपल्या मित्रमैत्रिणीमुळं होतं. म्हणजे हल्लीच्या काळामध्ये एकमेकांच्या चरित्रावर संशय घेण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. त्यामुळं आपल्या चरित्र स्वच्छ ठेवायचं असेल तर मित्रमैत्रिणींची मर्यादा ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कित्येक वेळा नवरा बायकोमध्ये गैरसमजामुळं घटस्फोट होतात ना. नवऱ्याची एखादी खास मैत्रीण असेल तर नवऱ्याने तिला संसारात ढवळाढवळ करून देऊ नये. आणि बायकोचा एखादा खास मित्र असेल तर त्यानं सुद्धा आपली मैत्री आणि मित्र संसारात घेऊन येऊ नये. याशिवाय अन्य फ्रेंड सर्कलसुद्धा एका मर्यादेतच ठेवावं. यामुळे नवरा बायकोमध्ये गैरसमज वाढत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्य खूप सुंदर आहे. जर तुम्ही दोघांनी जर ठरवलं ना, तर एवढ्या आयुष्याची सुंदर कल्पना तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण करेल ना. पण तुम्ही भक्ती मार्गामध्ये यायला हवं. जेव्हा दोघेही नवरा बायको भक्ती मार्गामध्ये येतील, समर्थ विचारांमध्ये राहतील, तेव्हा तुमची मुलंसुद्धा तुमचा आदर करायला लागतील. समाजामध्ये तुमचा मान वाढेल. म्हणजे पैसा सर्वस्व आहे का? थोडं पैशाला मागे करून थोडं मन स्थिर करायला लागा. जेव्हा हे मन स्थिर होईल ना, तेव्हा तुमचा संसार सुखाचा होईल. आणि भगवंताला सुद्धा तुमचा संसार सुखाचाच करायचा असतो ना. म्हणून आपलं मन स्थिर ठेवा. 2 वेळची उपासना करा, श्रवण करा, नियमांमध्ये राहा. तुमच्या जीवनाचं भलंच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.